शेतकरी मित्रांनो, हा आहे बबली घेवडा। ह्याची लागण आपण सर्वसाधारण 10 जूनच्या आसपास केलेली आहे। ह्याला आता एक 2.5 महिने झालेले आहेत आणि सर्वसाधारण आता ह्याचे उत्पादन आपलं चालू होईल। आता पूर्ण हा फुलकळीत आहे बघा, असं तवरीने बहरलेलं आहे। थोड्या दिवसात शेतकऱ्याला भरपूर पैसे कमवून देणारा हा बबली घेवडा आहे। बघा कसा पूर्ण प्लॉट भरलेला आहे। शेंगा तवरी आलेले आहे, शेंगा सुद्धा लागलेल्या आहेत। याच्या जोडीला आपण एक अर्धा एकर बबली चवळी म्हणून केलेले आणि त्याला सुद्धा योगायोगानं पांडुरंगाची साथ मिळाली आणि उत्पादन चांगलं निघायला लागले। हे शेंगा लागलेले आहेत बघा, शेंगा कशा लागलेल्या आहेत। आणि याच्या जोडीला एक नवीन प्रयोग म्हणून आपण भेंडी हे आंतरपीक केलेलं आहे आणि भेंडी सुद्धा आता सध्या चालू झालेली आहे। भेंडी सुद्धा लागलेली आहे। कोणतंही पीक करताना जरा आंतरपीक केलं म्हणजे त्याचा औषध खर्चाला आपल्याला बरं पडतं आणि मधमाशी आकर्षित होण्यासाठी याच्यात आपण झेंडूची लागण केलेली आहे। 20-25 असा झेंडूही लावलेला आहे आणि त्या झेंडूमुळे काय झालं, मधमाशी आकर्षित झाली आणि मधमाशी आकर्षित झाल्यामुळं आपल्या उत्पादनात भरपूर वाढ होते। त्यासाठी मध्ये आधी तुम्ही झेंडूही लावा, कोणतेही पीक असो, मिरची असो, घेवडा असो। मधले जे अंतर आहे त्यात आपण भेंडीचं पीक केलेलं आहे आणि तेही जोमात आलेलं आहे। याचीही लागण आपण 10 जूनच्या आसपास केलेलं आहे आणि सर्वसाधारण एक 55व्या दिवशी हा मार्केटमध्ये जायला चालू होतं। उत्पादनाला दर सरासरी 20 रुपयेपासून 30, 25, 40 रुपयेपर्यंत राहू शकतो। मार्केट एक कमी जास्त राहतं। सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात कडेगावमध्ये सुरेश माळी हे शेतकरी आहेत आणि ह्यांनी हा प्लॉट केलेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे। धन्यवाद, नमस्कार। चॅनेल सबस्क्राईब करा, इथून पुढे टाकलेले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। माझा फोन नंबर आहे 9890714679। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। काय माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर फोन अवश्य करा, तुम्हाला याच्या संदर्भात माहिती दिली जाईल। धन्यवाद, नमस्कार।